तर झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात मंत्री माणिकराव कोकाटेंनी मोठं विधान केलंय। अजित पवार काही चुकीचं करणार नाहीत असं मला विश्वास आहे। चौकशीत अजित पवार दोषी आढळल्यास ते राजीनामा देतील असं कोकाटेंनी म्हटलंय। तसंच विरोधकांकडून उगीच बदनाम केले जात असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। विरोधी पक्षाने उगीच दादांना बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय। तशा प्रकारचं कुठलंही काम दादा करू शकत नाही हा माझा आत्मविश्वास आहे आणि या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास आहे। अशा प्रकारचं काम दादाच्या हातून घडणे शक्य नाही। दुसरा एकनाथराव खडसे म्हणते जेव्हा माझ्यावरती आरोप आला होता तेव्हा मी राजीनामा दिला होता, तर अजितदादा का राजीनामा देत नाही? पण नुसते आरोप करणं बरोबर नाही। तुमच्यावरती आरोप झाला तर तुम्ही ते सिद्ध करायला पाहिजे ना, दोषारोप म्हणून। आम्ही जाहीरपणे सांगतो की जे काही चौकशी आहे चौकशी करा, चौकशीला आम्ही सामोरं जातो। तुम्हाला दोषी आढळलं तर दादा जातील ना, दादा राजीनामा पण देतील। दोषी तर कळू द्या एकदा, दोष आहे की नाही। तो दोष नसताना तुम्ही उगीच कोणावरही शिंतोड उडवणार का? हा एक मोठा भाग आहे ना। ऑफिस ऑफ प्रॉफिटचा इश्यू असेल तर केंद्र सरकारचा माझा अनुभव तुम्हाला सांगतो। केंद्र सरकारमध्ये जेव्हा ऑफिस ऑफ प्रॉफिटचा इश्यू प्रूव्ह झाला तेव्हा सोनियाजींनी राजीनामा दिला होता। मला अजूनही तो दिवस आठवतो। त्यामुळे ऑफिस ऑफ प्रॉफिट हा नियम कायदा हा संविधानातच आहे। त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्री आता जी इन्क्वायरी लावत आहेत आणि जर अजित पवारांच्याच पक्षाचे लोक म्हणत आहेत की त्याच्यात काही सत्य असेल तर अजित पवार राजीनामा देतील, तर त्यांचं हे काहीतरी स्ट्रॅटेजी असेल त्यांच्या पक्षाची।